ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। दहा मंत्र आपले पहिले झाले होते. 11व्या मंत्रापासून सुरुवात करू. जे उशिरा जॉईन होतात किंवा जॉईन होताना एक पथ्य पाळा. आपण लगेच म्यूट व्हायचं, म्हणजे मग बाकीच्यांना डिस्टर्ब होणार नाही आणि आपल्या घरात काय काय चाललं आहे याची वाच्यता 4 घरांमध्ये होणार नाही. अजून एवढी काळजी घ्या. विद्यां चा विद्यां च यस्तद्वे दो भयं सह अविद्यायां मृत्युं तिरक्त्वा विद्याया मृतमश्नुते असा श्लोक आहे. आता या श्लोकाचं शब्द मी पाठवलेले आहेत, त्यामुळे ते तुम्हाला बघून लिहिता येतील. उपनिषदांचा अभ्यास करत असताना एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने जाणवते. म्हणजे एखादा ग्रंथ असतो तर तो अमुक एका मार्गाने तुम्ही जा, या मार्गाने गेलात किंवा हा मार्ग श्रेष्ठ आहे किंवा या मार्गामध्ये ह्या गोष्टी आहेत, अशा पद्धतीनं प्रतिपादन करणारा तो ग्रंथ असतो. मग उपनिषदांचं वैशिष्ट्य काय आहे तर उपनिषद आपल्याला एक मार्ग सांगतात आणि त्याचबरोबर त्याच्या बरोबरीनं जाणारा दुसरा मार्ग सांगतात. म्हणजे इथे किंवा आधीचे जर आपण श्लोक काढून बघितले तर त्याच्यामध्ये एक सिद्धांत मांडला आहे आणि तशाच पद्धतीचा परंतु त्याच्या विरोधातला एखादा सिद्धांत मांडला आहे आणि तुम्ही या पद्धतीनं फक्त वागलात किंवा फक्त या पद्धतीनं वागलात, अशा 2 पद्धतीतून वागलात तर काय, अशा पद्धतीचं विवेचन केलेलं आहे. म्हणजे सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर आम्ही काही मूर्तीपूजा वगैरे करत नाही. आमचा काही मूर्तीवरती विश्वास नाही. आमचा सगुणावरती विश्वास नाही. आमचा फक्त निर्गुणावरती विश्वास आहे. किंवा आमचा निर्गुणावरती विश्वास नाही, आमचा फक्त सगुणावरती विश्वास आहे. असा कोणत्याही एक मार्गाने किंवा एकल मार्गाने आपण जाण्याचा प्रयत्न केला तर उपनिषद आपल्याला ते दोन्ही मार्ग स्वतंत्रपणे कसे चुकीचे आहे, किंबहुना एकाच मार्गाने तुम्ही गेलात तर तुम्हाला दुसऱ्या मार्गातलं जे सुख आहे किंवा त्याचा जो अनुभव आहे हा अनुभव येणार नाही. म्हणजे तुमच्यामध्ये काहीतरी कमतरता राहील, म्हणजेच तुम्ही पूर्णत्वाला प्राप्त होणार नाही असं सांगतात. या मंत्रामध्ये
असं सांगितलेलं आहे किंवा असा त्याचा अर्थ शांकर भाष्यामध्ये दिला आहे. विद्या म्हणजे देवताज्ञान आणि अविद्या म्हणजे कर्म. या दोहोंचे एकत्रितपणे बघा पुन्हा, या दोन्हीचे एकत्रितपणे अनुष्ठान करण्यायोग्य म्हणजे या दोन्हीचं एकत्रितपणे त्या दोन्हीचा समतोल साधला गेला पाहिजे हे ज्याला कळतं त्यालाच खऱ्या अर्थाने त्या तत्वाची प्राप्ती होते. आता अविद्येने म्हणजे बघा, आता इथे पुन्हा विद्या आणि अविद्या हा जो आपण व्यवहारातला अर्थ घेतो तो नाही. अविद्या याचा इथे अर्थ कर्मकांड या पद्धतीने घेतलेला आहे. म्हणजे अग्निहोत्रादी इत्यादी जी कर्म आहेत त्याला अविद्या असं म्हटलेलं आहे. आणि ही जी सगळी कर्मकांड आहेत त्याच्यातनं ज्ञान म्हणजे काय, तर जे शाश्वत आहे. ह्या फक्त कर्मकांडाचा अवलंब केला तर देह जोपर्यंत आहे तोपर्यंत ती कर्मकांड आपण सांभाळू शकणार आहोत. पण देह पडल्यानंतर कर्मानुगो गच्छति जीव एकहा असं जे म्हटलेलं आहे, तर फक्त ती कर्म करून असा त्याचा अर्थ होत नाही, तर ते जे देवता ज्ञान आहे ते जाणून घेणंसुद्धा, ज्याला एका अर्थाने आपण रेल्वेचे ट्रॅक जसे असतात, रेल्वेचे रूळ जे एकमेकांना समांतर असतात, तर या दोन्ही गोष्टींचा समतोल राखण्याचा उपदेश हा प्रामुख्यानं ह्या उपनिषदांमध्ये केलेला आहे. बघा, देवत्व भाव म्हणजे ज्याला अमृत म्हणतात. मृत आणि अमृत असा फरक आहे त्या शब्दामधला. पण जगात एकदा निर्मिती झाली कोणत्याही गोष्टीची की त्याला जे जे उपजे, माऊलींच्या शब्दामध्ये जे जे उपजे ते ते नासे. म्हणजे ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे. पण प्रत्येकाला असं वाटतं की मला अधिक काळ जगता यावं. याचा अर्थ काय, तर मला अमर होता आलं तर बरं होईल असं प्रत्येकाला वाटतं बरं का. आत्ता आपण उपनिषद वर्गात जर विचारलं तर म्हणतील बरं का की नाही नाही आता ते सुटावं बरं का बंधन वगैरे, ह्याच जन्मात मुक्ती व्हावी. पण हे वर्गापुरतं बरं का. एकदा आपण वर्ग सोडून तास दीड तासातनं त्या सगळ्यातनं बाहेर पडलो आणि पुन्हा संसार नावाच्या चक्रामध्ये अडकलो. शंकराचार्य म्हणाले संसरती संसरती इति संसार हा, जो हळूहळू खऱ्या अर्थानं सरत जातो पण आपण त्याच्यामध्ये अडकत जातो. याचं कारण जन्माला आल्यानंतर एका विशिष्ट कालावधीमध्ये त्या शरीराची त्या देहाची वाढ होते, त्याला काय त्या अवस्था प्राप्त होतात आणि यथाकाल तो वृद्ध होतो. आता वृद्ध होणं, आजारी पडणं हे कोणाला हवं आहे असं जर विचारलं तर कोणीही म्हणणार नाही मला हवं. याचं कारण आपण जेव्हा आजारी पडतो, लक्षात घ्या आत्ता आपण सगळेजण काय शरीराने उत्तम होतो, पण कल्पना करा वर्ग झाला आणि ताप आला आणि 2 दिवस आपण काय अंथरुणावरती पडलेलो आणि त्यातनं उठल्यानंतर ते जे काही बरं वाटणं आहे तर ते बरं वाटण्याकरता आपण असं म्हणतो का हो कधी की ते बरं वाटतं म्हणून मला आजारी पडायला आवडतं.
असं कधीही होत नाही. तर ते का होत नाही याचं कारण हा जो बद्ध जीव आहे तो बरं वाटणं म्हणजे भगवंतांबरोबरचं आपलं जे शाश्वत नातं आहे त्याला विसरतो. म्हणून भगवंतांनी या जीवावरती म्हणजे आपल्यावरती कृपा करण्याकरता एक गोष्ट दिली, त्याचं नाव आहे विद्या. एक शास्त्र आहे. पण मनुष्य काय करतो तर त्या भगवंतांनी दिलेल्या काय ती जी देणगी आहे त्याच्यावरती वेगवेगळे संस्कार चिकटत जातात जन्मापासून आपल्यापर्यंत. मग तो अनेक वेळेला जन्माला येतो आणि अनेक वेळेला त्याचा मृत्यू होतो. म्हणजे वारंवार जन्म आणि वारंवार मृत्यू. आणि जर चांगली कर्म केलेली असली तर आपल्याला माहिती आहे की काय स्वर्गाचे भोग, किंवा वाईट कर्म केलेली असली तर नरकाचे भोग. तर हे सगळं चालू आहे. आपल्याला माहिती आहे आपल्याकडे काही शास्त्रांमध्ये अशा कृती केल्या की एखादी गोष्ट आपल्या हातून घडली चुकीची तर त्याचं प्रायश्चित्त घेतलं जातं. म्हणजे मग काय की ते वजाबाकी अधिक होतं आणि मग त्याचे भोग जे भोगायचे त्याची थोडीशी सिव्हिअरिटी कमी होते. म्हणजेच काय तर आपण ज्याला स्वर्ग म्हणतो त्या स्वर्गात जाण्याकरता म्हणून आपण आपली तयारी करतो. पण तिथे सुद्धा आता स्वर्ग हा जो लोक सांगितला आहे हे भोग लोक आहेत सगळे. म्हणजे तिथे सुद्धा इंद्रियांची तृप्ती व्हावी हा संकल्प मनामध्ये चालूच असतो. परंतु जर आपण धार्मिक विधीचं पालन केलं म्हणजे काय तर धर्माचा अवलंब केला. धार्मिक विधी म्हणजे धर्माचा अवलंब बरं का. याचा अर्थ मनुष्य जन्माला आल्यानंतर माझ्या ह्या जन्माचं सार्थक कोणत्या धर्मामध्ये आहे. आता धर्म म्हणजे हिंदू मुसलमान ख्रिश्चन असं घेऊ नका. धर्म म्हणजे ड्युटी. माझी आत्ता ड्युटी काय आहे याला धर्म म्हणतात. पण आम्ही व्यवहारामध्ये जे सगळं ज्ञान मिळवतो ते अशा गोष्टींचं मिळवतो की त्या गोष्टी ह्या सगळ्या कधी ना कधीतरी नाश पावणाऱ्या आहेत. म्हणून या विद्या आणि अविद्या याचा फरक करताना मृत्युम तिरक्त्वा, बघा मी मगाशी जो पहिल्यांदा मुद्दा मांडला ना तो इथे येतोय. म्हणजे दुःख कारणातून सुटका किंवा दुःखापासून मुक्तता. अमृत मश्नुते म्हणजे आनंदाचा लाभ किंवा प्राप्ती झाली असा याचा अर्थ आहे. म्हणजे मगाशी मी सांगितलं की ज्याप्रमाणे आजारी आपण असतो, आजारी असताना आपला ताप उतरतो आणि त्याच्यानंतर जी काही आपली मूळ शक्ती आहे ती आपल्याला प्राप्त होते. हे काय तर मृत्युम तिरक्त्वा हा स्वर्ग लोक झाला. आणि अमृतमश्नुते या शब्दानं कैवल्याची प्राप्ती झाली. आपल्या शरीरामध्ये ज्या काही शक्ती आहेत, इंद्रिय शक्ती आहेत किंवा ज्याला भौतिक शक्ती आपण असं म्हणतो, त्यांचं तेज टिकवण्याकरता आम्हाला काय करावं लागतं, काय करावं लागतो तर आम्हाला त्या ठिकाणी
अविद्येचा उपयोग करावा लागतो, म्हणजे कर्म करावं लागतं. म्हणजे शरीर सांभाळण्याकरता आम्हाला जी गोष्ट शेवटपर्यंत सांभाळायला लागणार आहे ती म्हणजे या शरीराच्या बरोबर आलेलं कर्म. यालाच अविद्येचा उपयोग असं म्हटलेलं आहे. आणि मग विद्या काय शिकवते आम्हाला, तर विद्या आम्हाला विवेक शिकवते. म्हणजे परमात्म्याबद्दलचे जे सगळं ज्ञान आहे ते विद्या या भागाखाली येतं. आणि बाकी ते सोडून जे काही आहे कर्मकांड ज्याला आपण म्हणू ते सगळं अविद्या ह्या गोष्टीमध्ये येतं. व्यवहारातलं उदाहरण घ्या. आपण एखाद्या गोष्टीचा संग्रह करतो किंवा शाळेमध्ये असताना आपण भरपूर अभ्यास करतो आणि मार्क पाडतो. पण तो जो अभ्यास करतो हा भौतिक विषयातला किंवा लौकिक विषयातला करतो. याचा अर्थ एका अर्थाने आपण अविद्येचा संग्रह करतो आणि अविद्येचा संग्रह करता करता तेच सत्य आहे असा भ्रम आपल्यामध्ये निर्माण होतो. परंतु जे पारमार्थिक आहेत त्यांना या अविद्येचा संग्रह करता 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 अशा स्टेजला ते येतात किंवा अशा पातळीवरती ते येतात की आत्तापर्यंत त्यांनी जे काही मिळवलेलं आहे हे सगळं ज्याला आपण म्हणतो ना सब झूठ आहे याची कुठेतरी जाणीव होते. आणि मग त्या जाणीवेच्या आधारावरती म्हणजे अविद्येमध्ये जे आम्ही यश गोळा केलेलं आहे एका अर्थानं बुद्धी जी आमची तावून सुलाखून निघालेली आहे, चांगलं काय वाईट काय याच्यातून काय टिकणार आहे याचा जेव्हा आम्हाला काय म्हणता येईल त्याला जेव्हा आम्हाला कळायला लागतं तेव्हा आम्ही शाश्वत काय आहे त्या शाश्वताच्या मागे म्हणजे विद्येच्या मागे जायला सुरुवात करतो. म्हणजे विद्येमुळे आपल्याला अमृतत्व प्राप्त होतं. पण ती विद्या मिळवण्याकरता म्हणून जो आधार घेतला जातो तो कशाचा आहे तर तो ह्या अविद्येचा आहे म्हणजे कर्माचा आहे. जोपर्यंत अविद्या आहे तोपर्यंत देह म्हणजे मी ही भावना आपली शिल्लक असते. आणि विद्येमुळे काय होतं तर नामरूपात्मक जो देह आहे ज्या देहाला विशिष्ट नाव आहे विशिष्ट आकार आहे विशिष्ट एखादं नाव घेतलं की आपल्याला हा व्यक्ती समोर येतो असं जे देहाचं वर्णन आहे तो देह अमर नसून बघा तो देह अमर नसून त्या देहाच्या योगानं जी केलेली कर्म आहेत ती मात्र कशी आहेत तर ती मात्र अमर राहतात. म्हणजेच काय तर त्या कर्मांचं जे काही फल आहे हे आपल्याला भोगावं लागतं. म्हणजे आपण जी केलेली कर्म आहेत ती मात्र अमर राहतात हे समजतं. म्हणजेच अशाश्वत जे आहे त्या अशाश्वताच्या बरोबरच त्याच्या जोडीला शाश्वत अशी एक निश्चित बाजू असते. याला म्हणतात ज्ञान. अविद्येचा स्थूल अर्थ जरी आपण घेतला तरी तो सुद्धा विशिष्ट संस्कार करून आपल्याला मृत्यूवर म्हणजेच आपदांवर मृत्यू चुकणार नाही लक्षात घ्या तर त्याची जी भीती आहे ना ती कमी होते. ज्यावेळेला राजा
परीक्षित बसला, त्याच्याकडे 7च दिवस शिल्लक आहेत आणि त्याने शुकदेवांना किंवा तो अनेक देवांना, अनेक संतांना, ऋषींना विचारतोय की माझ्याकडे आता 7च दिवस शिल्लक आहेत, तेव्हा मला काहीतरी असं साधन सांगा. तर तेव्हा त्याचा मृत्यू टळलेला नाही आहे, पण त्याचं जे मृत्यूचं भय आहे हे श्रीमद भागवत श्रवणाने टळलेलं आहे. म्हणजेच काय, तर श्रवणाच्या संस्कारामधून त्याला जी भीती होती, त्याला जे दुःख होतं, त्या दुःखावरती, त्या भीतीवरती त्यानं मात केलेली आहे. यालाच उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे, अविद्यायाम मृत्युम तिरक्त्वा, असा या 11व्या मंत्राचा अर्थ आहे. उपनिषदातले हे जे काही मंत्र आहेत ना, तर हे काही विशिष्ट रचना आपण ज्याला म्हणतो तशा पद्धतीनं ते आलेले आहेत. यातला 12वा मंत्र असा आहे, अंधन्तमः प्रविशन्ति ये संभूतिमुपासते ततो भूय इव ते तमो य उ संभूत्यात् रताः. आता 9, 10 आणि 11 हे जे मंत्र आहेत, याच्या आधीचं आपण पाहिलं आणि मागच्या वेळेला जे पाहिले ते, यात काय सांगितलं, तर 2 प्रकारच्या उपासना. आपण आधीचे मंत्र जर पाहिले तर आपल्या लक्षात येईल, वेगवेगळ्या विद्या आणि अविद्या अशा 2 प्रकारांनी, म्हणजे 2 प्रकारच्या उपासना एका मंत्रात घेतल्या आणि त्यातल्या फक्त एका मार्गाचा तुम्ही अवलंब करून चालणार नाही. म्हणजे 9व्या मंत्रामध्ये उपासनेचा पृथकपणा जो आहे त्याचा निषेध केला. 10व्या मंत्रात त्यांची जी फलं आहे तर ती फलं पृथक करून सांगितली. 11व्या मंत्रामध्ये जो आत्ता आपण पाहिला त्याच्यामध्ये या दोन्हीचा समुच्चय करण्याविषयी सांगितलं. म्हणजे कोणत्याही एका मार्गाने जाऊन तुम्ही त्या ईशतत्वाची किंवा परमेश्वराची किंवा त्या शक्तीची, जे काही आपण तत्व म्हणतो, तर त्याची प्राप्ती होणार नाही. म्हणजे हे जे सर्व मार्ग आहेत भगवंतांकडे जाणारे, तर त्या सर्व मार्गांचा सारासार विचार आणि योग्य पद्धतीनं, म्हणजे मी एखादी गोष्ट किंवा मी एखादी उपासना करतो किंवा करते, याचा अर्थ दुसरी कोणती जी उपासना आहे त्यानं ती प्राप्त होत नाही किंवा ते इष्टफल साध्य होत नाही असं नाही. तर हे जे दोन्ही मार्ग आहेत, समजा सगुणाची उपासना किंवा निर्गुणाची उपासना, तर या दोन्ही तुम्हाला हातात हात घालून, ज्याला आपण म्हणतो, तशा पद्धतीनं कराव्या लागतील. या दोन्हीचा समन्वय साधायला लागेल, दोन्हीचा समुच्चय करावा लागेल. आता 12व्या मंत्रापासून पुढे, म्हणजे 12, 13 आणि 14 या 3 मंत्रांमध्ये कर्मनिष्ठांच्या उपासना पद्धती सांगितल्या. संभूती, असंभूती किंवा व्यक्त आणि अव्यक्त या पद्धतीनं या पुढच्या मंत्रांमध्ये या सगळ्याचा समन्वय साधण्याचा उपदेश केलेला आहे. 12व्या मंत्राचा भावार्थ असा आहे, जे कोणी असंभूतीची उपासना करतात. आता
असंभूती म्हणजे अव्यक्त आणि संभूती म्हणजे व्यक्त. जे कोणी असंभूतीची उपासना करतात ते घोर अंधकारात प्रवेश करतात. आणि बघा पुढे पुन्हा सांगितलं, आणि जे संभूतीच्या उपासनेतच मग्न आहेत ते जणू त्याहून घोर अंधकारात प्रवेश करतात. मी जे सुरुवातीला सांगितलं की उपनिषदांचं वैशिष्ट्य हे आहे की एक मार्ग तुम्हाला सांगितला आणि त्याच्या जोडीने दुसरा मार्ग जो त्याच्या विरोधातला आहे, विरोधाभास ज्याला म्हणतो, तशा पद्धतीने आपल्याला वाटेल. तर या दोन्हीचं खंडन करून त्याचा जो सुवर्ण मध्य आहे, हा सुवर्ण मध्य साधण्याचं काम हे या उपनिषदांनी केलेलं आहे. असंभूती म्हणजे अन्याहा संभूती. संभूती म्हणजे संभवनम यस्य कार्यस्य सा संभूती. अर्थात सृजन म्हणजे निर्मिती हा ज्या कार्याचा धर्म आहे त्याला संभूती असं म्हणतात. आणि याला आद्य शंकराचार्य हिरण्यगर्भ नामक कार्यब्रह्म असं म्हणतात बरं का, ज्याच्यामध्ये सृजन होतं. ही कथा आपण ऐकली असेल की ते आधी एक सोन्याचं अंड होतं आणि त्याच्यामध्ये काय ते अनेक वर्ष सागरामध्ये होतं. मग भगवंतांनी किंवा त्या ईश तत्वानी त्याच्यात प्रवेश केला आणि ते सोन्याचं म्हणून हिरण्यगर्भ असं त्याला म्हणतात. हिरण्यगर्भ नामक कार्यब्रह्म असा शब्द आचार्यांनी वापरला. आणि असंभूती म्हणजे कार्याहून अन्य जे काही प्रकृतीमध्ये आहे. आपल्याला जे जे काही दिसतं त्या सगळ्याला प्रकृती असं म्हणतात बरं का. प्रकृती आणि पुरुष म्हणजे ईशतत्व, भगवत तत्व, ते सत नावाचं तत्व, त्याला पुरुष म्हटलेलं आहे. आणि ते सोडून बाकी सगळं जे काही आहे, दृग्गोचर म्हणा किंवा चराचरामध्ये जे काही भरलं आहे त्या सगळ्याला प्रकृती असं म्हटलेलं आहे. म्हणजे कार्याहून अन्य वेगळं असलेली जे आहे म्हणजे प्रकृती, ह्या प्रकृतीलाच अविद्या असं म्हटलेलं आहे. पुन्हा तो शब्द शंकराचार्यांच्या भाष्यामध्ये आला, विद्या आणि अविद्या. कारण निर्मितीच्या मागे कोणत्याही कामना आणि कर्म यांचं बीज आहे. त्याच्यामुळे त्याला असंभूती असं म्हटलेलं आहे. म्हणजे जे केवळ अविद्येची उपासना करतात ते अज्ञानरूप गाढ अंधकारात प्रवेश करतात. आणि जे केवळ कार्यब्रह्मामध्येच मग्न राहतात ते त्याहून घोर अंधकारात प्रवेश करतात. म्हणजे व्यक्त आणि अव्यक्त अशा ज्या दोन्ही उपासना मार्ग सांगितलेले आहेत, या दोन्ही उपासनांची एका अर्थाने काही प्रमाणामध्ये निषेध केलेला आहे. म्हणजे काय तर एकांगीपणा जो आहे एखाद्या उपासनेतला त्याच्यावरती टीका केलेली आहे, त्याच्यावरती त्याची निंदा केलेली आहे. म्हणजे दुसऱ्या कोणाला तरी एखाद्या मार्गामधल्या दुसऱ्याला कमी लेखून जर मी माझा जो मार्ग आहे त्यालाच जर श्रेष्ठ समजत असेल तर आचार्य म्हणतात की हे जे समजणं आहे तुमचं ते अत्यंत निंदनीय आहे, ते अत्यंत निंदनीय आहे.
मग उपासना हा जो विषय आहे तो आपण आता आपल्याला त्याचा श्लेष माहिती आहे बरं का. उप अधिक आसन म्हणजे जवळ बसणे हा एक ज्याचा उपासना शब्दाचा अर्थ लावला जातो. पण उपासना ही केवळ शरीराचा भाग नाही, तर तो किंवा शरीराची क्रिया नाही, तर ती शरीराबरोबरच मनाची सुद्धा, शरीराची जी असते ती क्रिया आणि मनाची जी असते त्याला प्रक्रिया म्हणतात. क्रियेच्या वरती किंबहुना प्रक्रियेवरती क्रिया केली जाते. म्हणजे आधी आपल्याला मनामधनं ठरवावं लागतं एखादी गोष्ट आपल्याला करायची आणि मग ती एक्झिक्यूट केली जाते. म्हणजेच पूर्ण समर्पणाच्या भावनेमधून देह आणि मन या दोन्ही गोष्टी आपल्या उपास्याकडे लावणे ह्याला उपासना म्हणतात. आणि अशी जर उपासना आपण केली तर त्यानं काय प्राप्त होतं, तर उपासनेनं लौकिकातल्या काही गोष्टी प्राप्त होतात असं सांगितलं. म्हणजे कोणती कोणती उपासना करावी वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये त्याचे उल्लेख आहे की अमुक एक उपासना केली तर या पद्धतीचं फल आहे, अशी उपासना केली तर या पद्धतीचं फल आहे. पण संभूती म्हणजे शाश्वत स्वरूपाची उपासना आणि असंभूतीची उपासना जे करतात त्यांना या सिद्धी प्राप्त होतात असं सांगितलं. पण संभूतीमध्ये म्हणजे शाश्वत स्वरूपाची जी उपासना आहे त्यामध्ये सुद्धा मानसिक स्थिती जी आहे त्या उपासकाची ती शेवटपर्यंत तशाच पद्धतीनं स्थिर राहील याची कोणतीही शाश्वती देता येत नाही. मध्ये जर लिंक बंद झाली की याच लिंकला परत जॉईन होईल बरं का. आणि आणखीन एक विचार सांगितला आहे की सगुण म्हणजे असंभूती आहे आणि निर्गुण म्हणजे संभूती आहे. याचं कारण निर्गुण जे आहे ते कधीही नष्ट होणार नाही. त्याला बाकी कुठलं भय नाही. सगुणाला म्हणजे मूर्तीपूजेला आता आपण बघितलं किंवा आपण भारतामध्ये असल्यामुळे आपल्याला सगुण मूर्तींवरती या सगळ्या यावनी काळामध्ये जे हल्ले झाले त्याची कल्पना आहे. म्हणजे काय तर जे सगुण आहे त्या सगुणाला काही भय आहे. म्हणजे ती मूर्ती खराब होईल, त्याच्यावरती काही हल्ले होतील, नैसर्गिक काही होईल, पूर येईल, पुरामध्ये एखादं मंदिर नष्ट होईल. पण निर्गुणाला असं कुठलंही भय नाही, असं कुठलंही काय म्हणतो ज्याला आपण भंग पावणं असं नाही. पण मग यातलं श्रेष्ठ काय किंवा कनिष्ठ काय, तर दोन्ही तेवढ्याच अर्थाने श्रेष्ठ आहेत, यातलं कनिष्ठ काहीच नाही. याचं कारण समर्थ ज्याप्रमाणे म्हणतात की सगुणाचेनी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. निर्गुण जे प्राप्त करायचं आहे ते प्राप्त करण्याकरता त्याचं जे मुख्य अधिष्ठान आहे ते अधिष्ठान कसलं आहे, तर ते अधिष्ठान सगुणाचं आहे. जोपर्यंत आपलं सगुणाचं अधिष्ठान पक्क होत नाही तोपर्यंत आपण निर्गुणाकडे जाऊ शकत नाही. हे पक्क लक्षात ठेवा. आम्ही काही या मार्गातले नाही असं अनेक जण म्हणतात. म्हणजे ते नाम वगैरे सगळं ठीक आहे, पण आमचं जरा वरचं आहे. आमची साधना आम्हाला जी काही सांगितली ना ती थोडी वरची आहे. पण लक्षात घ्या
या साधनेमध्ये वरची किंवा खालची अशी कुठलीही तफावत नसते, तर या एकमेकांकरता पूरक असलेल्या गोष्टी आहेत आणि त्या जोपर्यंत एकमेकांच्या साक्षीनं आणि साक्षीत्वानं, साक्षी असणं आणि साक्षीत्व असणं ह्या पूरक गोष्टी आहेत, तेव्हा ह्या जोपर्यंत एकमेकांच्या साक्षीनं आणि साक्षीत्वानं पुढं जात नाहीत, आता केवळ हे जे दोन शब्द आलेले आहेत, संभूती आणि असंभूती, याचा जर विचार करायचा झाला तर अनेक वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये किंवा शंकराचार्यांच्या वाङ्मयामध्ये सुद्धा आणि त्याच्यावरच्या वेगवेगळ्या टीकांमध्ये याचे अनेक अर्थ आपल्याला सापडतात. संभूती म्हणजे एका ठिकाणी सांगितले की ही संभूती ही बाह्य वृत्ती आहे आणि असंभूती ही आंतरिक वृत्ती आहे. बरं, बाह्य वृत्ती म्हणजे संभूती ही बाह्य वृत्ती आहे आणि त्याचबरोबर बाह्य कृतीसुद्धा आहे. तसंच असंभूती ही आंतरिक कृती सांगितलेली. म्हणजे काय तर समोर मी एखाद्याच्या चांगलं वागतोय, चांगलं बोलतोय त्याच्याशी, तर ही झाली माझी बाह्य कृती. पण माझ्या मनातनं काय चाललंय त्याच्याविषयी, माझ्या आंतरिक काय विचार चाललेले आहेत, तर ही झाली असंभूती. म्हणजे छान भगवंतांची पूजा बांधलेली आहे. कल्पना करा, का बांधलेली आहे किंवा का केलेली आहे, तर त्या सगळ्या गोष्टी आहेत. पूजेकरता म्हणून लागणारी सगळी उपकरणं, काय फुलं आणि बाकी सगळं डेकोरेशनचं साहित्य उत्तम आहे म्हणून केली. पण अंतस्थ भाव नसेल तर काय आहे, तर त्या बाह्य पूजेचा किंवा बाह्योपचाराचा कोणताही उपयोग नाही. म्हणजे आपल्याकडे गणपती म्हणून सुपारीची पूजा केली जाते. हे केव्हा करायचं आहे बरं का, याचं काही शास्त्र आहे किंवा याचे काही नियम आहेत, शास्त्रापेक्षा नियम आहेत असं आपण म्हणू. एखादी गोष्ट नाही आपल्याकडे म्हणून काय अक्षताम समर्पयामी असं म्हटलं जातं आपल्याकडे. पण ती गोष्ट नाही म्हणजे उपलब्ध नाही किंवा उपलब्ध होऊ शकली नाही. आम्हाला सहज शक्य आहे बाजारातून ती विकत आणणं, पण आम्ही जर असं म्हटलं की काय चालतात तांदूळ, काही फरक पडत नाही, करतात गुरुजी ॲडजस्ट, तर आमची बाह्यकृती वेगळी आहे आणि आमची अंतस्थ कृती वेगळी आहे. हे नेहमी होत असतं बघा आपल्याकडे. आता हे जे सगळं करत असतं आपलं, हे करत असतं म्हणजे हे जे दोन फरक किंवा हे जे दोन भाग चाललेले असतात, ही जी दोलायमान मनस्थिती आपली असते, तर हा आपल्या वृत्तीचा भाग सांगितलेला आहे. म्हणजे काय तर अनेक वेळेला लोक एखादी गोष्ट जशी आहे तसा विचार करतात. म्हणजे समोर ज्या पद्धतीनं मला ते दृश्य दिसतंय तशा पद्धतीनं मी त्याचा विचार करतो. पण अनेक वेळेला
त्याच्या मागे जी माया आहे त्याचा विचार करताना आढळत नाही. म्हणून भगवंतांच्या ज्या सगळ्या लीला आहेत ना, तर त्याच्या आधी भगवंतांनी माया केली असा शब्द आहे बघा. मायेनं हे सगळं जग निर्माण केलं. म्हणजे जे दृश्य स्वरूपातलं जगत आहे त्याचा विचार फक्त करतोय, पण आपण त्याच्या पाठी भगवंतांची जी माया आहे त्या सगळ्या दृश्य जगताच्या पाठीमागे भगवंतांची जी माया आहे त्या मायेचा मात्र आम्हाला विसर पडतो. असंभूती म्हणजेच त्या सृष्टीमधली अव्यक्त असलेली शक्ती आणि संभूती म्हणजे दृश्य जगताच्या पाठीमागे असलेली शक्ती. एक वर्ग आहे समाजामधला जो शक्तीला साधन म्हणून समजतो आणि दुसरा वर्ग जो आहे तो स्वतःला शक्तीचं साधन म्हणून समजतो. मला काय म्हणायचं आहे हे सुज्ञांना कळेल. पुन्हा सांगतो मी वाक्य. एक वर्ग आहे जो शक्तीला साधन म्हणून समजतो आणि दुसरा वर्ग आहे जो स्वतःला शक्तीचं साधन म्हणून समजतो. असंभूती म्हणजे भावनामय विश्व आणि संभूती म्हणजे सत्य विश्व. भावनामय विश्व म्हणजे व्यवहारामध्ये जे कल्पनामय जगतामध्ये आपण जगत असतो ते कल्पना विश्व आणि एक विश्व आहे जे सत्य आहे, जे या कल्पनेच्या पलीकडचं आहे ते. असंभूती म्हणजे निषेधात्मक विकास आणि संभूती म्हणजे क्रियात्मक किंवा गुणात्मक विकास. या पद्धतीनं जेव्हा आपण विचार करतो त्यावर शंकराचार्य म्हणतात की कशा पद्धतीनं चालतं हे सगळं. उदाहरणार्थ मी अमुक एखादं व्रत वैकल्य करतो म्हणून मी धार्मिक आहे. म्हणजे मी काय कांदा लसूण खात नाही म्हणून मी धार्मिक आहे. ह्या गोष्टीमध्ये नीट विचार करा. या गोष्टीमध्ये मी काय करतो याचा विचार नाही आहे, तर मी काय करत नाही याचा विचार केला जातो. लक्षात घ्या. असंभूती म्हणजेच निरोध. लोक काय करतात तर इंद्रिय निरोध करतात. म्हणजे महिनाभर उपवास किंवा ज्या काही अघोरी साधना आहेत त्याच्यामध्ये पाण्यामध्ये उभं राहून जप करणं अशा गोष्टी. पण हे सगळं करत असताना या सगळ्याच्या पाठीमागे जे मन नावाचं इंद्रिय आहे जे दिसत नाही त्या मनाला भव्यतेकडे किंवा दिव्यतेकडे म्हणजे परमार्थाकडे साधना अशा पद्धतीनं जे करणारी आहेत अघोरी साधना त्यांच्यावरती सुद्धा इथे टीका केलेली आहे या श्लोकामध्ये. या सगळ्यातनं काय होतं तर केवळ देह किंवा शरीर कष्टवलं जातं, पण मनामध्ये अंतस्थ जे आहे त्याच्यामध्ये जर स्वैराचार चालू असेल म्हणजे समोर वागायला एक आणि मनामधनं जर पापाचरण चालू असेल तर असे लोकसुद्धा पुन्हा अज्ञानाच्या अंधकारामध्येच प्रवेश करतात
असा या 12व्या मंत्राचा अर्थ आहे. पुढचे काही जे मंत्र आहेत या उपनिषदांमधले हे थोडेसे समजायला कठीण आहे, तेव्हा 2-3 वेळा तुम्ही हे सगळं पहा. याचं कारण असं श्रवण करण्याची सवय नसते. मी हे मागे अनेकदा सांगून झालेलं आहे, तरीसुद्धा पुन्हा एकदा सांगतो की हे पुन्हा पुन्हा पहा, म्हणजे मग थोडंसं कळायला सुरुवात होईल. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत. काही विचारायचं असेल तर बोलू शकतो आपण आता 5 मिनिटं.